आज मी बनवणार आहे उपासासाठी वडे, शाबू साधाचे वडे। आता तुम्हाला साहित्य दाखवते। फक्त मिरची आणि मीठ वाटून घ्यायचं आणि मी शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे। की मिरची पण वाटून घेतलेली आहे, फक्त मीठ आणि मिरची वाटून घेतलेलं आहे। आता आपण साबुदाणे भिजवलेले एकत्र करूया आणि हे बटाटा, शाबू तांदूळ भिजवलेले, बटाटे उकडलेले आणि शेंगदाणे त्यात मीठ टाकलेलं आहे मी, त्याच्यामध्ये मीठ पण टाकले आणि दह्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि छान लागते दह्याच्या सोबत खायला। हे आहेत शेंगदाणे आणि मग हे वडे करून झालं की दह्यासोबत किंवा याच्या चटणी, खोबऱ्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकतो। फक्त खोबरं आणि मीठ, फोडणी वगैरे थोडीशी फोडणी म्हणजे कसं मिरची टाकायची फोडणीला आणि जिरे, लसूण वगैरे टाकत नसतात उपवासाला, कोथिंबीर नाही, लसूण नाही, आम्ही तर टाकत नाही कारण का आम्ही सोलापूरचे लोक ना नाही कोथिंबीर टाकत उपवासाला। उपवास असेल ना लसूण नाही वापरत। लाल तिखट टाकून करून ठेवलेले बनवून ठेवलेले। हा, ते लाल तिखट, त्यात हिरवी मिरची टाकली, लांबून करायचं उडत असते कधी कधी। मोडून घेतलं, जसे आपल्याला पाहिजे ना तसे आपण करू शकतो। असं करून असं केलं की छान होतं। जिरे थोडं टाकते ना, टाकले होते पण काय ते दिसत नाही जिरे, हे जिरे तेल गरम होत झालं ना, गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यात मीठ टाकलेले, वाटतानाच मीठ टाकले मी चटणीमध्ये, मिरची मीठ टाकूनच वाटले। वरतून जिरे टाकलेत, त्याच्यात जिरे आणि शेंगदाण्याचं हे तरी ते करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काय असं करायचं। हे घरचे आपले असतात ना, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर। दही आहे ना आपल्याकडं, संपवलं सगळं आहे ना, आहे ना। तूप नाही आपण तुपात रिकामे डबे बघायचो, पण बघ तूप आहे। आपण तूप ते वरचे डबे बघायचे जेव्हा मला पाहिजे तेव्हा, तूप नाही आहे तूप। तूप भेटलेलं आहे। हे वडे टाकताना उंचीवरून टाकायचं नाही, आपण वरतून टाकलं की तेल उडून हाताला भाजल्या जातं, म्हणून हळूच सोडायचे साबुदाण्याचे वडे। एक बाजू छान भाजली मगच पलटायचं, तोपर्यंत पलटायचं नाही, एक बाजू चांगली भाजल्याशिवाय। कोणी शिकवलं तुला साबुदाणा वडे बनवायला? हे माझ्या सासूने शिकवलं। मी घरी काय करत नसायचे ना, आमच्या घरी शेती गावाला, मग शेती, लहान बहीण भावांना सांभाळायचं, मग बरंच काय माझ्या सासूने शिकवलं। लग्न झाल्यानंतर तोपर्यंत काय बहीण भावाला सांभाळत राहायचे आणि मग आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं माझ्याकडे काम असं स्वयंपाकापर्यंत येतच नव्हतं, असं बघायला भेटायचं पण करत नसायचे मी। आमच्या 3 काक्या, 2 काक्या, आई, 3 बायका घरात,
आणि त्यांची मुलं. माझं लग्न होईपर्यंत एकत्र कुटुंब होतं. आम्ही मोठ्या चुलतीला आम्ही आई म्हणायचो. मग ते चुली पुढेच असायची, चुलीवर स्वयंपाक. आणि आता तुम्ही काही किलोवर करता ना, तर म्हणजे आदली म्हणजे 4 किलो, एक शेर म्हणजे 2 किलो. हा, एक शेर म्हणजे 2 किलो आणि 2 शेर म्हणजे 2 शेराला आदली म्हणते. तर आमच्या आदली तर ते डाळ घालायचे हरभऱ्याची शिजायला. मग बघ कसं कुटुंब असेल असे. आणि यात्रेला लोक भरपूर यायचे पाहुणे. आणि हा कधीचा स्वयंपाक 3ऱ्या सोमवारचा आदलीवर घालून हरभऱ्याची डाळ. असं मोठं कुटुंब असलं ना चांगलं असतं मोठं कुटुंब. आता कुटुंब कुठं राहिलं, छोटे छोटे कुटुंब होतं राहिलं गेलं. माझे भाऊ लोक घरात कोणी नसेल ना, शेतात गेले तर माझे भाऊ लोक मला करून खाऊ घालत होते स्वयंपाक. आताचे भाऊ लोक घालतात का बहिणीला खायला करून? तुला येत नाही बहिणीला काही विचारत. माझे भाऊ लोक करत होते स्वयंपाक माझ्यासाठी. आणि ते पण चुलीवर घरात बसले जाऊन आलं तरी म्हणणार नाही. चुलीवर करत होते. बाकी चूल पेटवायची, मग ते करायचं. मी नाही विसरत. आपल्याला परवडलं. माझ्या आठवणीत आहे माझे भाऊ लोक करायचे. म्हणजे जेव्हा शेती हे असतं ना, शेतातलं ज्वारी काढायला, गहू कापायला, त्यावेळेस सगळे गावातले सगळे बाहेर जातात. म्हणजे आपल्या शेतात. जास्त घरात लोक नसतात. म्हातारे माणसं पण जातात मुलं सांभाळायला. म्हणजे एवढं शेतातल्या कामाच्या वेळेस. आता काय ट्रॅक्टर विक्टर म्हणजे लगेच मळणी असं आहे. काय खूप बदल झाला आता शेतातल्या कामाचं पण. खातो का तू? हा, खातो दह्याबरोबर खा. लागले ते का? बिटू कुठं गे आहे का? बाहेर गेला. गेला तो खाली खेळायला. पहिलं का जिरे टाकले होते ना, ते दिसतच नव्हते त्याच्यातून. आता जरा दिसायला लागले. अशा प्रकारे राहिलेले तळून घ्यायचे. लाल तिखट टाकलं ना, लाल तिखट टाकल्यामुळे लाल दिसतात. टाकू थोडे लालसर झाले काढून घ्यायचं. लाल झालं की काढायचं. आणि इथं पहिलेच लाल आहे त्यामुळे कळत नाही लवकर. लाल तिखट आहे ना. हे तिखट बिट्टू खाल्लं नसता. आणि हिरवी मिरची कशी आपण थोडी टाकतो, ज्याला कशी आवडते ना, जास्त कमी आपल्याला टाकायचं टाकता येतं आवडीनुसार. हा, तिखट. आता आपल्या घरात लहान मुलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला तिखट कमी वापरता येते. आता तुला तिखट पाहिजे जास्त तर लाल केलं. तिखट मीठ आवडीनुसार टाकायचं आणि आपण भेटूचे. अशा प्रकारे सर्व तळून घ्या आणि काढून घ्या. अशा प्रकारे एक बाजू चांगली शेकल्यावरच, नाही तर कच्चं राहतं. कसं एक बाजू शेकलं की पलटायचं.
आणि हे पण करतात बरं का, शाबूत तांदूळ भिजवायचे, ते तो खूप छान लागतं. आम्ही भाजून दह्यात भिजू टाकायचो. म्हणजे आता उद्या उपवास आहे ना, म्हणजे शेतात जाणाऱ्या लोकांसाठी रात्रीचं भिजू टाकायचं आणि सकाळी ते दह्यामध्ये सकाळी भाजायचं त्याला छान शाबूत तांदळाला आणि ते दह्यामध्ये टाकायचं. मग ते एकदम छान भिजतं. ते जे शेतात जातात ना, जरा मीठ टाकायचं त्याच्यात, ते शेतात घेऊन जातात. काम करायचं असतं तर भूक लागते जरी उपवास असेल तरी. मागे शेंगदाण्याच्या पोळ्या मी केलत्या, ते तुम्ही पाहिल्या का? आणि नसेल पाहिल्या तर तुम्ही बघा आमच्या व्हिडिओवर ते, आणि करून बघा कशा झाल्या, कमेंट करून सांगा. झाल्या होत्या शेंगाच्या पोळ्या.